यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी। मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याला दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती। 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश। शेतीमध्ये फायदा कसा हे सरकारने सिद्ध करून टॅक्स लावावा। राजू शेट्टींची शेतकऱ्यांकडून कर आकारणीवर प्रतिक्रिया। श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये होणार चर्चा। आर्थिक विकास साधण्यासाठी कर आकारण्याच्या हालचाली। मुंबई सत्र न्यायालयामध्ये कथित पत्राचार घोटाळ्याची होणार सुनावणी। 16 फेब्रुवारीला संजय राऊतांवर आरोप निश्चित होणार। दावोसमध्ये सरकारचे ज्या कंपन्यांशी करार झाले त्या कंपन्यांची कार्यालय मुंबईत। मग दावोस दौरा कशासाठी? रोहित पवारांचा सवाल। तर दौऱ्यात विनाकारण पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप। 1000 कोटी रुपयाचे करार झाले। ज्या कंपनीशी करार झालं त्यांच्या सगळ्यांचे ऑफिस हे मुंबईमध्ये आहेत। मग कशाला दावोसला जायचं होतं? पैशाची उधळपट्टी करण्यासाठी। इथं जर तुम्ही करार केले असते तर कुणी तुम्हाला थांबवलं होतं? पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराबाबत उद्या जनसुनावणी। सुनावणीसाठी 10 जिल्ह्यातील 2500 पोलीस तैनात। जनसुनावणीसाठी 25,000 नागरिक येण्याची शक्यता।